नमस्कार, मी विठ्ठल भाडमुखे, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार राम खुर्दळ सर आहेत, त्याच सोबत सामाजिक कार्यकर्ते नाना बच्छाव आहेत। खरं तर आजचा विषय आहे आपला तो मराठा आरक्षण। हे दोन जे चेहरे आहेत ते गेल्या 41 दिवसांपासून नाशिकचं जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याच्या समोर जे मराठा समाजाचं जे साखळी उपोषण सुरू आहे, हे दोन चेहरे त्या साखळी उपोषणाचे मुख्य आहेत। विशेष म्हणजे राम खुर्दळ असतील किंवा नाना बच्छाव असतील, गेल्या अनेक दिवसांपासून ते मराठा आरक्षणावर आवाज उठवत असतात, वेगवेगळ्या माध्यमातून ते जनजागृती करत असतात। आणि आता जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी गावातून जेव्हा मराठा आरक्षणाची हाक दिली, त्यानंतर हे दोनही चेहरे नाशिकमधून ठामपणे उभे राहिले। मी प्रथमतः राम खुर्दळ सरांकडे जातो। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये। आजचा अल्टिमेटम म्हणता येईल किंवा सरकारने जो शब्द मागून घेतलेला आहे तो आजचा दिवस संपतोय। बिलकुल। आता उद्या नेमकी भूमिका काय असणार आहे मराठा समाजाची? काय मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षाचा मुद्दा आहे। स्वातंत्र्य मिळाल्यापासून आता 75 वर्ष झाली, आपण अमृत महोत्सव साजरा करतोय। पण मराठा समाज पूर्वीपासून मातीत राबणारा समाज आहे आणि आम्ही कुणबी प्रमाणपत्र का मागतोय? कुणबी म्हणजे काय? कुण म्हणजे माती आणि बी म्हणजे बीज। मातीमध्ये बीज रोवतो तो कुणबी असतो, शेतकरी असतो। हा राबणारा समाज पूर्वी गरीब होता, आज तर एकदमच मातीत गेलाय, रसा तळाला गेलाय। त्या समाजाचा मूलभूत प्रश्न आरक्षण हा आहे। आमच्या मुलांना शिक्षणामध्ये संधी नाहीये, आमच्या मुलांना रोजगारामध्ये संधी नाहीये। आमचं काय म्हणणं आहे, सत्ता स्थानं खूप झाली हो, त्यांनी केवळ आमचं शोषण केलं। मराठ्यांच्या जीवावर अनेक प्रस्थापित तयार झाले, अनेक नेते तयार झाले, अनेक गड त्यांनी स्वतःचे बांधले। परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही सत्ता स्थानं कमवली असतील, पण आपला समाज मातीत घालण्याचं काम याच मराठा समाजाच्या नावाने मतं घेणाऱ्या याच राजकारण्यांनी केलंय, याच मंत्र्यांनी केलंय, याच मुख्यमंत्र्यांनी केलंय। आणि आमचं काय म्हणणं आहे की जरांगे पाटलासारखा एका गरीब कुटुंबातला, सर्वसामान्य कुटुंबातला स्वतःची जमीन विकतो, घराची आर्थिक परिस्थिती बघत नाही, घरापासून बाहेर असतो, अनेक यातना भोगून मराठा समाजाच्या वेदनेची फुंकर म्हणून, मराठा आरक्षणाचा मुद्दा म्हणून जो माणूस रस्त्यावर येतो, तो सर्वसामान्य आंतरवेली जराठीचा तरुण महाराष्ट्राच्या मराठा समाजाचा, 5 कोटी मराठा समाजाचा आवाज कसा होऊ शकतो? आज जरांगे पाटलासारखा, त्याच मनोज जरांगे पाटलांवर वेगवेगळ्या माध्यमातून टीका केली जाते आणि त्यामध्ये विशेष म्हणजे काही मराठा मंत्री असतील म्हणावं लागेल असं, ते सुद्धा टीका करतायत किंवा त्यांची जी मागणी आहे ती चुकीची। मी काय म्हणतो, जेव्हा एखादं आंदोलन इतक्या मोठ्या ताकदीने उभं राहतं ना, तेव्हा अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते। ही वाळू सरकली यांच्या पायाखालची। अहो, अंतेवेली जलाटी सारख्या एका छोट्या गावामध्ये काही गावं एकत्र येतात, स्वावलंबनाने एवढी मोठी सभा घेतात। त्या सभेला 1,75,00,000 लोक येतात। न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकत्र येतो। अहो, कोणाच्या आव्हानाने? एका गरीब कुटुंबातला, सर्वसामान्य असलेला मनोज जरांगे पाटील सारखा एक गरीब कुटुंबातला युवक मराठा आरक्षणाची हाक मारतो आणि 2.25 कोटी लोक जमा होतात। आणि एवढे मराठा समाजाचे लोक तिथे काय येतात? ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र तेही आले, पण जो समाज गेल्या अनेक वर्ष आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी भिकेला लागलाय, जो समाज आत्महत्या करतोय, जो समाज आज आर्थिक दृष्ट्या रसातळाला गेलेला आहे, तो समाज आज तिथे जमला होता। ती सभा नव्हती, तो मराठा समाजाचा गेल्या स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या 75 वर्षाचा आक्रोश होता आणि ही मराठा समाजाची वेदना होती। म्हणून मराठा समाज इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे उभा राहिलाय। आम्हाला आता कुठलाही नेता नकोय, कारण आम्ही खूप नेते अनुभवले। नेता नाहीये, स्वतः जरांगे पाटील म्हणतात मी नेता नाही रे बाबा। नक्कीच तुमची भूमिका माझ्या लक्षात आलेली आहे की राम खुर्दळ सरांनी सांगितलेलं आहे की आता मराठा समाजाचा एकच माणूस किंवा एकच लढवय्या नेता तो म्हणजे मनोज जरांगे पाटील। मी नाना यांच्याकडे जातो। नाना, तुम्ही काय सांगाल? गेल्या 40 दिवसांपासून तुम्ही घर सोडून तुम्ही जे साखळी उपोषण सुरू आहे तिथे राहतायत, तुम्हाला काय वाटतं की आज सरकार तुम्हाला न्याय देईल? आता आज 41 आमचा उपोषणाचा आज 41वा दिवस आहे।
मुळात सरकारने 30 दिवस मागितले होते आणि जरांगे पाटलांनी अजून 10 दिवस दिले. आता ते 10 दिवस आज संपताय. म्हणजे सरकारची मानसिकता तशी दिसत नाही. कारण दिसली असती तर त्यांनी चर्चा केली असती किंवा लोकांमध्ये काही ना काही कळलं असतं का बुवा सरकार काहीतरी हालचाली करतंय. फक्त नाटक करायचं, समित्या गठीत करायच्या आणि ते वर्षानुवर्ष मराठा समाजाला खेळवायचं, हा यांचा जुनाच धंदा आहे. आणि हा तो आता त्यांनी जो चालू केलेला आहे आता का बुवा आता त्यांनी काय केलं, 2-4 प्रस्थापित नेत्यांना, त्याच्यात काही मराठा समाजाचे मंत्री आहे, त्यांनी आता जे वादाचे विषय पुढे आणले का बुवा आम्ही 96 कुळी आहे, आम्ही आमकं आहे, आम्हाला हे दाखले नको ते. मुळात हा मुद्दाच असा आहे, हे आंदोलनच गरजवंत मराठ्यांसाठी सुरू झालेलं आहे. ज्या तर त्यांनी एक असा पण मुद्दा मांडला की सरसकट कुणबी प्रमाणपत्र कसं काय म्हणता तुम्ही? सरसकट त्यांना नसेल पाहिजे तर घेतलं नाही तरी चालणार आहे ना. ज्यांना गरज आहे त्यांनी घ्यायचंच आहे ते. पण ते कोण ठरवणार? ते 96 कुळी आहे, बाकीचे कुणबी आहे. मुळात मुद्दा हा म्हणजे असा काही वाद अगोदर मराठा समाजात नाहीये. नाहीच आहे. कुणबी आणि नाहीच आहे. कुणबी आमचे मराठा वेगळा नाते- किंवा मराठा वेगळा. आमचे नाते गोते सोयर संबंध सगळे पण आमचे. त्याच्यात नारायण राणे यांनी एक असं वाक्य म्हटलेलं आहे की ते म्हटले की रोटीबेटीचा देखील व्यवहार नाही आमच्याकडे मराठा आणि कुणबीमध्ये. त्यावर तुम्हाला काय वाटतं? कोकणातल्याच मराठा समाजाच्या अनेक लोकांनी त्यांच्या प्रतिक्रियेनंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यावरती. त्यांनी सांगितलं का बाबा आता यांच्याकडे पुढच्या 100-200 पिढ्या बसून खातील म्हणून यांनी आमच्याशी नातं कदाचित तोडलं असेल, म्हणून ते स्वतःला 96 कुळी म्हणताना आम्हाला आपलं म्हणत नाही. अशा बऱ्या अनेकांच्या प्रतिक्रिया आहे. म्हणजे याचा अर्थ ते मोठे झालेले आहे, समाज मोठा झालेला नाही. म्हणून त्यांना वाटतं का बुवा ही ते बोलत नाही, हे त्यांना जी त्यांच्या नेत्यांनी जी आज्ञा केलेली आहे का बुवा तुम्हाला आम्ही जे सांगितलेलं दिलेलं काम आहे ते तुम्ही करावं इमानी इतबारे, त्याच्यासाठी ते बोलताय. आता मुळात नारायण राणे साहेब म्हणजे सरकार कुठंतरी ही जी काही मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यावर सकल मराठा समाज एकत्र आलेला आहे, तर हा मुद्दा कुठंतरी त्याच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतं का? मी तुम्हाला सांगतो विठ्ठलजी, नारायण राणे समिती ही मराठा आरक्षणाच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने नेमलेली समिती होती. ह्या समितीचे ते अध्यक्ष असताना ह्याच नारायण राणेंनी मराठा आणि कुणबी एकच आहे असा अहवाल दिलेला आहे. मग तेच नारायण राणे आज कसं काय म्हणता आम्ही आमके ना आम्ही तमके? मग खरं यालाच प्रश्नचिन्ह लागतं का तुमची कालची भूमिका वेगळी होती, आजची भूमिका वेगळी. म्हणजे तुमचा बोलवता धनी कोणीतरी वेगळा आहे आणि तुम्हाला मराठ्यांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या ह्या सगळ्या यशाकडे पाहताना किंवा जो लढा मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही माती मिसळण्याचं जे पाप करताय त्याच्यामुळं समाज तुम्हाला माफ करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, यांच्या अशा बोलण्याने मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये किंचितही फरक पडणार नाही. कारण हा गावगाड्यातला मराठा आहे. तुम्हाला माहिती आहे, भाकरी बांधून स्वतःच्या गाड्या कोणी 2 व्हीलरनी कोणी एसटीनी रेल्वेनी, असे रामभाऊंनी सांगितलं 1.5-2 कोटी लोक तिथं जेव्हा जमतात आणि खऱ्या अर्थाने यांची जी दुकानदारी आहे हे स्वतःला मराठा समाजाचे नेते समजतात. मग यांनी 60-70 वर्ष एक मराठा म्हणायचं का समाजासाठी काय मला केलं? की मराठा समाजाच्या नेत्यांनाच हे आरक्षण मिळवून द्यायचं नव्हतं, शिवाय त्यांनीच इतकी एकी असताना किंवा इतकी संख्या, म्हणजे आपण विधान परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, मराठा जे काही मंत्री असतील किंवा आमदार खासदार यांची संख्या जास्त आहे, मात्र हा मुद्दा कुठेतरी त्यांनी लावून नाही धरला. 100%. कारण ह्या सगळ्या नेत्यांकडे ओबीसीचे सर्टिफिकेट आहेत. त्यांना मुळात त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, त्यांना त्या सर्टिफिकेटची पण गरज नाही. फक्त निवडणुकांपुरते त्यांना त्याची गरज पडती. परंतु हा जो समाज रस्त्यावर आलेला आहे यांना त्या दाखले कशासाठी पाहिजे? प्रमाणपत्र शिक्षणासाठी पाहिजे, नोकरीसाठी पाहिजे. त्यांना काय निवडणुका लढायच्या नाही. परंतु कालपर्यंत हे स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणवणारे यांच्या सगळ्यांकडे ओबीसीचे दाखले. आज त्यांना कळालं का, समाजाला कळालंय का आपण समाजाला इतके वर्ष स्वतः मराठा असल्याचं भासवून फसवतोय. कारण यांच्याकडे सगळे ओबीसीचे दाखले आहे म्हणून मराठ्यांना, सामान्य मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही ह्या भूमिकेतून हे 60-70 वर्ष याला विलंब झालेला आहे. आणि सामान्य मराठा समाजाचा सगळाच्या सगळा रोष मराठा समाजाच्या नेत्यांवर आहे. नक्कीच नानांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो खूप महत्वाचा मुद्दा आहे की जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे ऑलरेडीच ओबीसीचे प्रमाणपत्र आहेत किंवा त्यांनी कुणबी अगोदरच दाखले काढून ठेवलेले आहेत, मग त्यांना गरज काय? ही गरज जी आहे ती सर्वसामान्य मराठ्यांना आहे. मी राम खुर्दळ सरांकडे जातो. सर,
ठोक मोर्चा जो काही मराठा क्रांती मोर्चाने जी भूमिका मांडली त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? जी काल भूमिका मांडली ती हो हो हो. नाही, तशी भूमिका हे बघा, पूर्वी आमची मराठा क्रांती मोर्चात सुद्धा आमची एक स्वतंत्र भूमिकाच होती. आम्हाला आरक्षण लागत होतं, ते कशासाठी लागत होतं? शिक्षण आणि रोजगारासाठी. तीच भूमिका आमची आज आहे. उरला प्रश्न कुणबी दाखलीचा आहे. आता ओबीसी समाज खूप मोठ्या प्रमाणात विरोधात आणण्याचं काम कोण करतंय? ओबीसीचे नेते करतायत. ओबीसी बांधव करत नाही हो. अहो, आम्ही गावगाड्यावरची माणसं आहे. ओबीसी बांधव आमचे भाऊ आहे. नाही, पण ओबीसी तुम्ही म्हटले की ओबीसी नेते करतायत, मात्र जी मनोज जरांगे पाटलांनी जे काही स्टेटमेंट केलं का आम्हाला ओबीसीतूनच म्हणजे हवंय आरक्षण, त्यामुळे त्यांचं मत आहे की तुम्ही स्वतंत्र आरक्षण मागा, आमच्याकडे का मागता? म्हणजे तुम्ही आमच्याच आरक्षणावर कुठेतरी गदा आणताय. काय झालं? मराठा क्रांती मोर्चाच्या भूमिकेचं मी पहिल्यांदा उत्तर देतो. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून काल कोणीतरी बोललंय, आमची बघा, आम्ही याच्या आधी कोणीही नेता आता आम्ही मराठा समाजाचा मानत नाहीच. कारण आज आम्ही मोठ्या ताकदीने एकत्र झालेलो आहे. कारण आम्हाला पूर्वी ना कोणाच तरी नेत्याचं ऐकायला लागायचं. आता आम्ही कोणाचं ऐकणार नाही. कारण काय झालं, मराठा क्रांती मोर्चा आमचाच आहे आणि सकल मराठा समाजाचं हे सगळं पाहुणे पण म्हणजे आता ज्या वेगवेगळ्या भूमिका होत आहेत, मग याच्यामध्ये कुठेतरी फूट पडली जाते. नाही, यांना कोणीच खाणार नाही. अशी किती फूट पाडावं तुम्ही? मनोज जरांगे पाटील हे गरीबाचं लेकरू आहे. आज ज्यांनी स्वतः खूप भोगलं आयुष्यामध्ये, ज्यांची मुलगी बोलते तेव्हा आम्हाला वाटतं मराठा समाजाची प्रत्येक घरातली शिकलेली मुलगी बोलते. आज जो माणूस 17 दिवस अन्न पाण्या वाचून स्वतःचा जीव जाळतो, एवढ्या यातना घेतो, इतक्या यातना कोणी घेतल्या का? आज मराठा समाजाला गेल्या अनेक वर्ष खितपत ठेवलंय. शेतकरी आत्महत्या करतोय. आज 3 दशक झाले आमच्या शेतीची माती झालेली आहे. शेतकरी आत्महत्या करतो, तो मराठाचे. आज आमच्या पोरांना 80-90%, 100% म्हणजे 90%च्या आसपास मार्क आहे, 95% मार्क आहे, 97% मार्क आहे. आम्हाला लाखो रुपये फी भरावी लागते. म्हणजे आम्हाला इंजिनियर व्हायचं नाही, आम्हाला डॉक्टर होऊ द्यायचं नाही. अरे, असं जात न्याय जर तुम्ही शिक्षण आणि रोजगारात गोष्टी टाकाल तर कौशल्य असलेली, गुण असलेली, आई बापाच्या कष्टावर शिकलेली मुलं वाया जातील ना. मराठा समाजाची आजपर्यंत किती पिढी संपली? हे मी बीएडला नंबर लागला होता, 13,000 रुपये भरायला मला नव्हते. मी बीएड नाही करू शकलो, बेरोजगार राहिलो, MA BCJ DCJ झालो. नाही शिक्षण केलं, रोजगार मिळाला नाही, पण माझी पुढची पिढी आज शोषित आहे ना. आता आमच्या पिढ्या संपल्या आहेत. आम्हाला पुढच्या पिढ्यांसाठी रोजगार आणि शिक्षणाचा विचार करावा लागेल. कारण शिकलेली मुलं लाखो रुपये फी भरूनही त्या मुलांना नोकरीत, रोजगारात, शिक्षणामध्ये कोटाच नाहीये. एवढा मोठा मराठा समाज आणि एवढा मातीत घालायचं काम सत्ताधारी करताय, विरोधक करताय आणि जे आरोप करणारे ते सगळे करताय. त्यामुळे आमचा रोष आहे का आम्ही आता गाव पातळीवर असो, शहरात, नगरामध्ये कुठे असो, आम्हाला या राजकारणाची कुठली नीती मान्य नाही. आम्ही आता असहकाराचं धोरण पत्करलंय, पूर्ण असहकार. आता जे काही म्हणजे बऱ्याच गावांमध्ये आमदार खासदारांना बंदी घातलेली बिलकुल. आहे, आता ही बंदी कधीपर्यंत राहणार? हे बघा, जोपर्यंत मराठा समाजाचं मूलभूत आरक्षण आम्हाला मिळत नाही, अरे आम्ही किती मागायचं? बरं, 5,500 पुरावे. अहो, एक पुरावा असला तर कायदा बनतो. एक पुरावा असला तर कायदा बनतो आणि एक पुरावा असला तर कायदा बनतो. 5,500 पुरावे. अहो, आमच्या एका शेतकऱ्यांनी पिशवीच्या पिशवी ओतली. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकोबाराय ही आमची दैवत आहे. त्यांनी स्वतःही त्यांच्या अभंगामधून, महाराजांच्या जीवनचरित्रामधून आम्ही कुणबी असल्याचे उल्लेख आहे. पण आता सरकारने म्हटलंय की अजून जरा आम्हाला वेळ दिला गेला पाहिजे, कारण हो. हे जे आरक्षणाचा मुद्दा आहे हा कोर्टात देखील टिकला गेला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की जर अजून वेळ मागितली, सरकारने जर अजून वेळ मागितली तर जरांगे पाटील वेळ देतील अजून? एक लक्षात ठेवा, आम्हाला आता वेळ द्यायची नाही. वेळ काही आम्ही दिलेली, त्यांनीच मागितलेली वेळ आहे. बरं, त्यांनी 30 दिवसाची वेळ मागितली. मनोज जरांगे पाटलांनी 10 दिवस एक्स्ट्रा दिले. 40 दिवस घ्या, पण 40 दिवसानंतर 1 मिनिट सुद्धा तुम्हाला आम्ही जास्त देणार नाही. हा शब्द मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना दिलेला शब्द आहे. ते विसरले. महिना म्हणजे 40 दिवसात यांनी काय केलं? काय केलं? काहीच केलं नाही ना. तुमच्या खुर्च्या उभावल्या तुम्ही कुठले टोकाचे प्रयत्न केले? विधिमंडळाचं 1 दिवसाचं अधिवेशन तरी तुम्ही राज्यपालांना सांगून घेतलं का?
तुम्ही विधिमंडळाचं अधिवेशन बोलू शकत होता, नाही बोलवलं. तुम्ही कुठला सिरियसनेस दाखवलेला नाही. आणि किती दिवस सांगता तुम्ही कायद्याने टिकणार? कधी आम्हाला कायदा मिळणार? कधी आरक्षण टिकणार? तुमच्या भरोश्यावर आता आम्ही नाहीये. तुम्हाला आमचा शब्द पुरा करावाच लागेल. त्याशिवाय मराठा आता मागे हटणार नाही. आज नाही तर उद्या नाही, या दृष्टिकोनातून गावापासून शहरापर्यंत सर्व ठिकाणी राजकारण्यांच्या विरुद्ध रोष आहे. आम्ही कुठल्याही आमदारा, खासदारा, मंत्र्याला जुमावणार नाही. त्यांना आम्ही सरळ सांगणार आहे, तुमचा आमचा संबंध नाही. आम्ही निवडणुकांच्या संदर्भात सुद्धा विचार करणार आहे. कारण आम्ही किती मतदान करायचे? अहो, आमच्या पुढच्या पिढ्या भीक मागतील. किती मुलांनी आत्महत्या केल्या? 100हून अधिक मुलांनी आत्महत्या केल्या. आमच्या एक अशी टीका होती की ज्या आत्महत्या केल्या जात आहेत त्या काहीतरी व्यक्तिगत कारणातून केल्या जात आहेत, मात्र कुठेतरी मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर केला जातो. एक लक्षात ठेवा, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. ज्याचं जळतं ना त्याला. आत्महत्या करणाऱ्या माणसाची सायकोलॉजी अनुभवायची असेल ना, पी साईनाथांचा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा सर्वे बघा. मी स्वतः शेतकरी वाचवा अभियानामध्ये लाखो शेतकऱ्यांबरोबर राहून आम्ही शेतकरी वाचवा अभियान राबवलेले. एक लक्षात ठेवा, मरणारा माणूस एवढा काही तो हे नसतो, कमजोर नसतो. खूप यातना आणि वेदना सहन करत असतो. माझ्या बापाची कपडे फाटले, त्याला घालायला कपडे नाही, पायाला चप्पल नाही, रात्रंदिवस राबराब राबतो. शेतीला भाव नाहीये, शेतीची माती झालीये, जगायला साधनं नाहीये, कोर्ट कचेऱ्या चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये शोषित असलेला बाप बघून त्या मुलाला वेदना होतात, त्या मुलीला वेदना होतात. जीवन संपवण्यामागे त्या मुलांनी आपल्या आई बापाचं कष्ट आणि मेहनत आणि वेदना बघितलेल्या असतात. आज आमच्या मुलांची तीच मानसिकता आहे. मुलं आम्हाला म्हणतात की दादा, पप्पा, शाळात चाललोय पण पुढे कसं होईल? आपल्याला तर आरक्षण नाही. आपले लाखो लोक रस्त्यावर आले. ही लाज वाटली पाहिजे या नेत्यांना, या राजकारण्यांना. अरे, तुम्ही ज्या समाजाच्या नावाने खुर्च्या आणि सत्तास्थानं कमवले, तुम्हाला आरक्षणाची गरज नाही. तुम्हाला कशाला आरक्षण पाहिजे? मी तर म्हणतो, ज्या ज्या आरक्षण असलेल्या लोकांनी आपली सत्तास्थानं, खुर्च्या, श्रीमंती कमवली, ज्यांना परिस्थिती खूप चांगली आहे, मोठ्या मोठ्या पदावर आहे, मोठ्या मोठ्या प्रशासन, त्यांनी आरक्षण सोडा ना. गरीब समाजाला आरक्षण द्या ना. तुम्ही आरक्षणावर डल्ला मारून बसलात. परंतु मराठा समाज हा बहुसंख्याक समाज आहे. आज मराठा समाजातील विदर्भातल्या काही लोक, विदर्भ म्हटलं, पश्चिम महाराष्ट्र, काही ठिकाणी जर म्हणलं तर कुणबीचे दाखले आहेत. आता आमचा उरलेला समाज आज भिकेला लागलाय. एक मुद्दा असा आहे की जर समजा ह्या जो काही लढा आहे आरक्षणाचा हा सुरू राहिला, मात्र जे काही स्थानिक पातळीवर ओबीसी असतील, मराठा असतील किंवा इतर जे बांधव असतील, याच्यामध्ये कुठेही मतभेद होणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्न करणार? बिलकुल. ओबीसी तुम्हाला सांगतो, आम्ही नाशिकला जे उपोषण चालू केले, साखळी, सकल मराठा समाज साखळी उपोषण, आमच्या या सकल मराठा समाजाच्या या आयोजनामध्ये कोणी नेता नाही, कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. लहान मुलं बी येऊन बसतात, विद्यार्थी येतात, बेरोजगार येतात, सर्व जाती धर्माचे माणसं येतात, सर्व जाती धर्माची माणसं येतात. आमचं ऑलरेडी आम्ही जे उपोषण करते, आमच्यामध्ये बसणारे सगळे सकल मराठा समाजाचे आयोजन करते, ही सगळी साधी माणसं आहे, सर्व समाजाची जोडलेली माणसं आहे. सामाजिक समता जी असते ना, ती आमच्या मराठ्यांना विचारा. आम्ही गाव खेड्यावर गोर गरीब 18 बलुतेदार, तुम्हाला सांगतो 12 बलुतेदार, 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन आम्हाला त्यांना बंधू भाऊ आणि वागणारी माणसं आहे. आम्ही त्यांना हाताशी धरून जगतो. आमची जगण्याची साखळी, आमच्यामध्ये कुठलं वैर नाही. वैर आमच्यात कोण लावतंय? राजकारणी लावताय, ओबीसीचे नेते लावताय. मी नानांकडे जातो. नाना, काय वाटतं की मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की आता जे काही पुढचं आंदोलन असेल किंवा उपोषण असेल ते सरकारला झेपवणार नाही, काय वाटतं? झेपणारच नाही. कारण आता त्याची सुरुवात झालेली काल परवापासून. आता गावाच्या गावं बंद होत आहे. तुम्ही पाहिलं असेल, आता काल परवापासून नाशिक तालुक्यामध्ये अनेक गावं बंद झालेली आहे. गाव नेत्यांना गावबंदी. आणि त्याच्यानंतर ज्या काय ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या त्याच्यावर सुद्धा बहिष्कार टाकलाय लोकांनी. पुढच्या काळामध्ये हे आंदोलनाची तीव्रता वाढत जाणार आहे. आणि आम्ही स्वतः आता उद्यापासून जिल्हाभर दौरे करणार आहे. आणि ज्या ज्या गावांमध्ये त्याची सुरुवात झाली नाही किंवा गटनिहाय उपोषणाची जी साखळी आहे ती जिल्हाभर, राज्यभर आता ती वाढत जाणार आहे. त्याची तीव्रता तुम्हाला कालच्या 2-3 ठिकाणी काही मंत्र्यांना, टोपे साहेबांना, अजून त्या बनसोडेंना आणि स्वतः अजितदादांना लोकांनी त्याचा ट्रेलर दिलेला आहे काल. आता ही सुरुवात आहे. आता पिक्चर आता सुरू झालेला आहे.
आणि याची तीव्रता जशी जशी वाढत जाईल ना तसं तसं तुम्हाला सांगतो फार झेडपी पासूनच्या नेत्यांना सुद्धा लोक गावात घुसून देणार नाही. आणि त्या त्या गावच्या नेत्यांनी ठाम निर्धार केलेला आहे. आता विठ्ठलजी तुम्हाला सांगतो, आमच्या इथं इगतपुरीला आधारवड गावामध्ये परवा त्यांनी बोर्ड ठोकला आणि पूर्ण गावाची बैठक घेतली आदल्या दिवशी संध्याकाळी. पोलीस पाटील, सरपंच, एसटी समाज म्हणजे आदिवासी समाजाचा सरपंच असलेलं गाव आणि बोर्ड लावायला बहुसंख्येने सगळ्या जातीचे लोक होते तिथं हजर. आणि त्यांनी निर्धार केला का आम्हाला या पुढाऱ्यांना गावात येऊ द्यायचं. जसं मी खुर्दळ सरांना प्रश्न विचारला तसा तुम्हाला पण विचारतोय की जर समजा हे आरक्षणाचा लढा हा पुढे सुरू राहील, तुम्ही स्थानिक पातळीवर काम करत आहात किंवा स्थानिक पातळीवर उपोषण करताय, तर तुम्ही नक्कीच हा प्रयत्न कराल किंवा ही जोखीमदारी तुम्ही स्वीकाराल की स्थानिक पातळीवर कुठेतरी मतभेद व्हायला नको किंवा ओबीसी समाज असेल, एससी असेल, एसटी असेल, यांच्यात कुठेतरी वाद व्हायला नको. नाही, होणारच नाही वाद. आमच्या त्यांच्यात वादच नाही. आता जे ओबीसी स्वतःला जे ओबीसीचे नेते म्हणताना ते मराठ्याचेच पोर आहे तुम्हाला सांगतो. फक्त त्यांनी आता एखादा नेता दुसऱ्या समाज जातीचा असू शकतो, पण बरेचसे स्वतःला ओबीसी नेते म्हणणारे ते मराठा समाजातले कुणबीचे दाखले करून झालेले नेते. त्याच्यामुळे त्यांनी आमच्यात भांडणं किती लावायचा प्रयत्न केला ना तर आमच्यात भांडणं होणारच नाही. कारण या 2-4-5 नेत्यांमुळं गावगाड्यातला समाज एकमेकाच्या अंगावर आतापर्यंत आलेला नाही, इथून पुढे पण येणार नाही. कारण मी ग्रामपंचायत मध्ये काम केलेलं आहे, आता पण करतो. मी छोट्याशा गावात राहतो, आमच्या गावामध्ये वादविवाद नाही. छोटे मोठे वाद झाले तरी पण तर ते सामंजस्याने मिटवले जातात. काही लोक, राजकारणी लोक याच्यामध्ये तेल ओतायचं काम करतं, हे एवढं निश्चित आहे. परंतु आता समाज सजग झालेला आहे. अनेक वेळा असा प्रयत्न झाला पण समाजाने तो हाणून पाडलेला आहे. आज असं म्हटलं जाते की एकनाथ शिंदेची सभा आहे आज दसरा मेळाव्यानिमित्त, तर ते कुठेतरी घोषणा करतील असं वाटतंय तुम्हाला? मराठा समाजाला काहीतरी एक चांगलं गिफ्ट या दसऱ्याच्या निमित्ताने देते? निश्चित त्यांनी घोषणा केली तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. आणि मराठा समाजाचा मुख्यमंत्री आहे आणि जरांगे पाटलांनी आणि आम्ही पण सगळ्याच मराठा समाजाने त्यांनी जी वेळ मागितली होती तर मोठ्या मनाने 30 दिवसाच्या ऐवजी 40 दिवस त्यांना दिलेले. परंतु आता ह्या 2-4 दिवसामध्ये प्रत्येकाने वेगवेगळे स्टेटमेंट करून मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आजही आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, कारण त्यांनी वेळ मागून घेतली होती समाजाकडून आणि ती समाजाने मोठ्या मनाने त्यांना वेळ दिली. त्यांनी जर आज दसरा मेळाव्यातून घोषणा केली तर त्यांचं नक्कीच प्रत्येक मराठा समाज, मी तर म्हणतो प्रत्येक मराठ्याच्या घरात त्यांचा फोटो लागेल का बा ह्या माणसाने 60-70 वर्ष न मिळालेलं आरक्षण दिलंय, म्हणून आम्ही त्याचं स्वागतच करू. मी शेवटचा प्रश्न खुर्दळ सरांकडे जातो. सर, तुम्ही म्हटले की मराठ्यांच्या अनेक मुलांनी आत्महत्या केल्या. तुम्ही या कार्यक्रमातून जाता जाता काय संदेश द्याल मराठा तरुणांना की आरक्षण मिळेल न मिळेल पण तुम्ही एखाद्याने जीवन संपवणं हा काही एखाद्या गोष्टीतून निघालेला मार्ग नसतो? मी स्वतः एक माध्यमकर्मी कलाकार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी गावोगावी मी जायचो, एक पात्री प्रयोग करायचो आणि एक पात्री करताना मी इंद्रजित भालेरावांची कविता म्हणायचो, शिक बाबा शिक लढाईला शिक. ती कविता मी म्हणतो आणि माझ्या सगळ्या मराठा विद्यार्थ्यांना, मुलींना आणि तरुणांना मला संदेश या गाण्यातून द्यायचा आहे आणि त्यांनी माझं ऐकायचंय. आता लढायचं, मरायचं नाही, आता लढायचंय. तर शिक बाबा शिक लढाईला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. ही गाणं मी आता या ठिकाणी इंद्रजित भालेरावांचं म्हणतो. शिक बाबा शिक लढाईला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. बाबा लढायला शिक, शिक बाबा शिक लढाईला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. बाबा लढायला शिक, माग माग नको पुढं सरायला शिक, माग माग नको पुढं सरायला शिक. आत्महत्या नको हत्या करायला शिक, आता लढायला शिक. शिक बाबा शिक लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. बाबा लढायला शिक. उंटावरून शेळ्या हाकी सरकार शहाणं. आता उंटावरून शेळ्या हाकताय ना हे सरकार, हे शहाणं सरकार आहे. उंटावरून शेळ्या हाकी सरकार शहाणं, त्याच्यामुळं जीव तुझा मराठ्या कुणब्या, तुझा जीव त्याच्यामुळं पडला गहाण, त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण. तूच दिलं निवडून त्याला पाडायला शिक. शिक बाबा शिक लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. बाबा लढायला शिक. आता मरायचं नाही बरं का, आता लढायचं, ताकदीने लढायचं. आणि हे लक्षात ठेवा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि आपण आता असं काही
आपलं जीवन असं काही आत्महत्या करायची नाहीये, लढायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ज्या पद्धतीने स्वराज्य मिळवण्यासाठी आपल्या देहाचं बलिदान दिलं ते मराठेच होते. आणि मराठे कधीही आत्महत्या करत नाही, आत्महत्या करायची नाहीये. आईबापाची कशी परिस्थिती असो, आईबापाला आधार द्यायचं काम करायचं, त्यांना अनाथ करायचं नाही. माझ्या भावांनो बहिणींनो, आत्महत्या करायची नाही, लढायचंय. हे बघा, आमची पिढी 50च्या पुढे गेली, आम्ही लढतोय. तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. मनोज जरांगे पाटील सारखा एक प्रामाणिक, इमानदार, निस्वार्थी गरीबाचं लेकरू आपल्यासाठी लढतंय ना, तर आपण आता आत्महत्या करायची नाही. आणि तरुण मुलांनो, शिक्षणात काही अडचण असो, समाजाच्या अनेक घटकांना भेटा, तुमची अडचण आम्ही सोडू, कोणीही तुमच्या मदतीला येईल. मात्र आत्महत्या करू नका, लढायचंय. गाव पातळीवरच्या शेवटच्या तरुणांनी आता सगळ्यांनी संघटित व्हा आणि मराठा समाजाला, इतरही समाज पाठिंबा देत आहे, या सर्व समाजाला एकत्र घेऊन मराठा आरक्षणाचा लढा, आता निर्वाणीचा लढा आपल्याला लढायचा आहे. आज नाही तर उद्या कधीच नाही. म्हणून मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी आम्ही शेवटपर्यंत राहणार आहोत. दोन्ही या कार्यक्रमात दोन्ही मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद मानतो. तुम्ही वेळ देऊन या ठिकाणी आलात, तुमचे पुनश्च एकदा आभार मानतो. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह. जय शिवराय.